वेलकम बॅक अगेन गाईज. आणि आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी करत आहोत. जिरे टाकून जिरे मोहरी टाकले, त्यानंतर कांदा वगैरे टाकून आता आपण टमाटरसुद्धा भाजून घेत आहे. आणि ह्या चवळीच्या शेंगा ज्या आहेत ते आपल्या घरच्या चवळीच्या शेंगा आहेत. टेरेसवर आम्ही वेल लावला होता, तिथे वाढलेलं आहे. या चवळीच्या शेंगाचा वेल आम्ही लावलेला आहे. आणि किती महिन्यापूर्वी लावला होता आपण वेल? नाही, 2-3 महिन्यापूर्वी आम्ही वेल लावला होता. आणि त्याच्या आज आम्हाला शेंगा खायला मिळत आहे. 2-3 भाज्या खाल्ल्या. 2-3 भाज्या खाल्ल्या ना आपण, आधी पण करून खाल्लेल्या आहे. आणि आम्ही घराबाहेर सुद्धा छान गार्डन केलेलं आहे. आणि 5 वर्षापूर्वी आंबे लावले होते, त्याच्यावर सुद्धा आता आंबे यायला सुरुवात झालेली आहे. काय टाकलेलं आहे? शेंगदाण्याचं पूड, तिळ टाकून. ओके. शेंगदाणे तीळ या सर्वांचं आता एक आपण मिक्स केलेलं आहे. आणि आपण पाणी टाकायचं. खोबऱ्याची पूड आपण टाकलेली आहे आताच. चांगल्या भाज्या असतात. तिळ, शेंगदाणा. हा, शेंगदाणा तर कूट टाकल्यावर म्हणजे चव येते ना चांगली. घट पण आहे. खूप घट झाली. हो, ठीक आहे. बस होईल नाही का? हो. दोघंच तर खायचं. 5 शेंगाचीच भाजी. 5 शेंगा दिली फक्त. लांब त्यांना हा. असेल. आणि वर वेलीला आहेत अजून, म्हणजे 10-12 शेंगा मोठे नाही झाले. झाल्यात मोठ्या, बरं त्या मोठ्याला होतात ना. मोठे होते ना. हा, राजमा आहे वाटते, राजमा. त्या पाकिट हम्म. खुर्शी खात्यात. दुपारच्या करू. दुपारच्या हा, मला आता किती? 2 दुपार. हो, 2 आणि 2, 4 कर माझ्यासाठी दिवसभराच्या. बरं, 2-5 होतात. भात आहे पण. हो, हे गव्हाचं पीठ आहे ना. आणि बाजरी आणि ज्वारीचं पीठ चांगलं, म्हणजे ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी चांगल्या असतात ना खाण्यासाठी. आपल्याला आणायचं जवळ. वर सामान आहे तेच लावता येते, कुठं कमी पडलं तर. चल वाढू का? हो, रात्री लवकर जेवला असेल ना. रात्री हो, दुपारी. 6-7ला जेवलो. भुकारी असं मग. नाही आली. छान पोहे. तर आपली घरगुती चवळीच्या शेंगाची भाजी रेडी आहे. आणि आता पण जेवायला बसत आहे. तर आपली चवळीच्या शेंगांची भाजी रेडी आहे. आणि ही प्रॉपर घरगुती भाजी आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला टाकलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे प्रॉपर ऑर्गॅनिक अशी भाजी आहे. तर ही चवळीच्या शेंगाची भाजी आणि त्याची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कळवा. आणि ही प्रॉपर ऑर्गॅनिक अशी भाजी आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला आपण टाकलेला नाही. आणि मेन म्हणजे ही
टेरेसवर लावलेली ही भाजी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला.